जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नवले यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल देशाला पुन्हा गुलामगिरीकडे ढकलत आहे. वर्ध्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र या कार्यक्रमातून किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, मात्र आज सत्तेत असलेल्या भाजपचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हते, अशी टीका अजित नवले यांनी केली आहे. देशभक्तीच्या नावाखाली सरकार देशाला पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने नेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. वर्ध्यातील कॉम्रेड रामचंद्र खंगारे भवन येथे 15 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित नवले यांच्यासह यशवंत झाडे, सिटूचे जिल्हा सचिव भैयाजी देशकर आणि अर्चना घुंगरे यांची उपस्थिती होती. महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून खासदारांची संख्या वाढवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही नवले यांनी केला. तो कम्युनिस्ट पक्ष इथे आता रामचंद्र घंगारेजी त्यांचा मी इथे येऊन काही वेगळं सांगावं असं नाही. त्यांच्या जोडीचे अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्याला सांगता येतील, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कम्युनिस्ट विचारसरणीचे अनेक लोक त्या संग्रामामध्ये सहभागी झाले. केवळ महाराष्ट्राचा मुद्दा नाही, आपण सगळ्या देशावर नजर टाका. अगदी पंजाब पासून, गुजरात पासून, इकडे हिमालयापासून तर तुमच्या बंगाल आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, सगळ्या प्रांतामध्ये या कम्युनिस्ट पक्षांनी, त्या काळच्या आपल्या नेत्यांनी आपल्या या स्वातंत्र्यासाठी प्रचंड त्याग केलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेला आहे, तुरुंगवास भोगलेला आहे. की संप करा, जेल भरो करा, वाटेल ते करा, काहीही केलं तरी मतदान अशा प्रकारे घडेल, जागा अशा प्रकारे वाटल्या जातील की लोकशाही मार्गाने श्रमिकांचं, शेतकऱ्यांचं, धर्मनिरपेक्षतेचा आवाज असणारं सरकार या देशामध्ये कधीही येणार नाही. अशा प्रकारचं संकट आज आपल्या पुढे आहे. आपल्याला त्याचा मुकाबला करायचा आहे. आणि म्हणून हे जे डिलिमिटेशनचं बिल आणलंय, हे लोकशाही नष्ट करणारं बिल आहे. त्याचा कडवा प्रतिकार केल्याशिवाय खऱ्या अर्थानं लोकशाही, खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता, आपल्याला हवं असलेलं जे सर्वांचं राज्य आहे ते अस्तित्वात राहणार नाही. आणि म्हणून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा कावा आपल्याला नीटपणाने समजून त्याचा प्रतिकार भावांनो आणि बहिणींनो आपल्याला केला पाहिजे. जातीय जनगणना झाल्याशिवाय हे विधेयक आणू नये, अशी विरोधी पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमात यशवंत झाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माकपसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.